नागपूरमध्ये भेसळयुक्त मिरचीची पावडर जप्त झाली आहे। 4000 किलो भेसळयुक्त मिरची पावडरचा साठा यावेळी जप्त करण्यात आलेला आहे। मिरची पावडरमध्ये कृत्रिम रासायनिक रंगांची भेसळ केली जात होती। ऐन सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आलेली आहे। भेसळ माफियांचा सणासुदीच्या काळात नेहमी सुळसुळाट असतो, त्यामुळे तुमच्या पदार्थांमध्ये सुद्धा अशी काही भेसळ नसेल ना याची जरूर खात्री करा। नागपूरमधली या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी, मिरची पावडर, भेसळयुक्त मिरची पावडर जप्त करण्यात आलेली आहे आणि 4000 किलोचा भेसळयुक्त मिरची पावडरचा साठा या कारवाईत जप्त करण्यात आला आहे। वरकरणी बघता या मिरची पावडरमध्ये काहीच उणीव वाटणार नाही, मात्र प्रत्यक्षात याची वास्तविकता कळल्यावर अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही। नागपूरच्या अन्न व औषध प्रशासन अर्थात एफडीएनं केलेल्या कारवाईत हा साठा जप्त करण्यात आला आहे। नागपूरमधल्या कळमना पोलीस ठाण्याजवळ असलेल्या एका व्यावसायिक प्रतिष्ठानवर धाड टाकत ही कारवाई करण्यात आली आहे। सुमारे 4000 किलो मिरची पावडर या कारवाईमध्ये जप्त केली आहे। यामध्ये भेसळ केल्याचा आणि लाल भडक रंग येण्याकरता यात कृत्रिम रंग टाकल्याचा आरोप एफडीए अधिकाऱ्यांनी केला आहे। आंध्र प्रदेशमधल्या गुंटूर इथून मिरची पावडरचा हा साठा नागपुरात आलाय। एपीएमसी मार्केट कळमना नागपूर या पेढीवर धाड मारून तिथे 75 पोते 40 किलो वजनाचे 3000 किलो, त्याची किंमत 2,41,840 इतका साठा तो जप्त करला। त्या पोत्यावर कुठल्याही प्रकारचं लेबल नव्हतं आणि सदर मिरची पावडर ही सेवा तेजा एंटरप्राइजेस गुंटूर आंध्र प्रदेश इथून मागवल्याची माहिती मिळालेली आहे। 130 ते 140 रुपये किलो दरानं मिरची पावडर विकली जात असताना ही मिरची पावडर फक्त 60 ते 70 रुपये किलो दरानं विकली जात होती आणि त्यामुळे अधिकाऱ्यांचा संशय बळावला। या प्रकरणात सर्व साठा जप्त करण्यात आला असून नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत। गणपती आणि त्यानंतर लागोपाठ येणाऱ्या सणांची पर्वणी असल्यानं असे भेसळ करणे आणि कृत्रिम रंग वापरण्याचा हा प्रकार धक्कादायक आहे। ही भेसळ जेव्हा मिरची पावडरची बघितली तर आपल्या आरोग्याला धोका पोहोचण्यापलीकडे काही उपाय राहिलेला नाहीये, म्हणून आम्ही यापुढे आता बाजारातनं तिखट आम्ही घेणार नाही। स्वतः म्हणजे मिरचीवाल्यांना मिरची सांगू आणि ते आम्ही आधी करत होतो, परंतु आता वेळेअभावी करत नव्हतो। पण पुन्हा तेच जुनं ते सोनं असं जे आपण म्हणतो ते म्हण खरी ठरलेली आहे आणि आम्ही पुन्हा ते म्हणजे मिरची आणून पावडर बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत। या प्रकरणात प्रयोगशाळेतून जप्त केलेल्या नमुन्याचा अहवाल आल्यावरच पुढची कारवाई होणार आहे। मात्र सणासुदीच्या काळात भेसळखोरीच्या या प्रकरणावर चाप बसण्याकरता अधिकाऱ्यांनी अधिक कडक पावलं उचलण्याची गरज आहे। अखिलेश हळवेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।